आम्ही आता या तांब्यातील अर्धे पाणी या पेल्यात ओततो। आता हा तांब्या आणि यातील पाणी या विषयावर एक वाक्य लिहा। काय वाटते तुम्हास? रमाबाई, तांब्या पाण्याने अर्धा भरलेला आहे असे का लिहिलेत? तांब्या अर्धा रिकामा आहे असेही लिहिता आले असते। माझ्या आईकडे जेव्हा रुग्ण यायचे आणि त्यांना ती औषध द्यायची, त्याबरोबर ती तिच्या बोलण्यातून त्यांना आधार सुद्धा द्यायची। म्हणायची, तुम्हाला नक्की बरे वाटेल। आणि याच तिच्या आधार देण्याने रुग्ण अगदी खडखडीत बरे व्हावयाचे। त्यात औषधाचाही गुण असायचाच। आणि अर्धा तांबा रिकामा आहे यात उदासपणा जाणवला, पण अर्धा तांबा भरलेला आहे यात आधार मिळाला, आधार वाटला, म्हणून मी असे लिहिले। उत्तम रमाबाई, तुम्ही हा सकारात्मक दृष्टिकोन दाखवल्याचा आम्हाला अतिशय आनंद झाला। महादेवराव, आपले भाग्य थोर म्हणून आपणास अशी पत्नी लाभली। यांचा सकारात्मक दृष्टिकोन यांना पुढील आयुष्यात नक्कीच फलदायी ठरेल। अरे असा कपाळ हात लावून का बसलायस? माझ्या एक रिकामपण हा माणसाचा मोठा शत्रू आहे। तेव्हा आता उठ बरे आणि नेहमीप्रमाणे कामाला लाग। बाळंबटची चित्त लागत नाही हो कशात। पाठोपाठ दोन खरे, पण मोरबा सारे आयुष्य पडले समोर। जाणून बुजून मन कामात गुंतवण्याचा प्रयत्न कर, म्हणजे गाडी आपोआप रुळावर येईल। खूप प्रयत्न करतोय, पण खरे सांगू अहिल्याचा चेहरा हलत नाही हो डोळ्यासमोरून। साहजिक आहे, म्हणून तो भाऊसाहेबांनी लगेच लग्न करण्याचा आग्रह धरलाय। भाऊसाहेबांचे स्नेही सदाशिवराव गाडगे त्यांची कन्या नक्की करण्याचे चालले आहे। 30 यंदा लग्न कर्तव्य आहे। 8 वर्षांची आहे, पण प्रकृतीने धडधाकट आहे। म्हणून भाऊसाहेबांनी पत्रिका पाहून जुळत असतील तर जवळचाच मुहूर्त धरावेस सांगितले। तेव्हा आता तू काही चिंता करू नकोस। मी काही आपल्या आणि भाऊसाहेबांच्या शब्दाबाहेर नाही। ठीक आहे, तर मी लगेच पत्रिका पाहतो आणि जुळत असतील तर मुहूर्ताचाही बघतो, जवळचाच मुहूर्त बघतो। शुभस्य शीघ्र। तू शांत राहा। काय गो माई? हां,
नाही, भाऊसाहेबांचे म्हणणे काही तूच पटलेले दिसत नाही. कशाबद्दल बोलताय तुम्ही? अगं आता कशाबद्दल काय? मोरूच्या दुसऱ्या लग्नाबद्दल. त्यात न पटण्यासारखे काय आहे? रीतच आहे ती, आणि मला पटण्याचा प्रश्नच कुठे येतो? इकडे जर ठरले असेल तर मोरूचे लग्न होणारच. अगो नाही, अगो तुझा सख्खा लहान भाऊ, पण उत्साह काय तो दिसत नाही म्हणून म्हंटले. अहो वहिनी, उत्साह दिसायला हे मोरोबाचे पहिले लग्न आहे की दुसरे? लक्षात आहे ना, मोरोबाचे हे तिसरे लग्न आहे. आधी आजी गेल्या, पाठोपाठ अहिल्या, तेव्हा मंगल कार्य करण्याचे कोणाचेही मन नाहीये हो. तेव्हा मला तरी असे वाटते की भाऊसाहेब जरा घाईच करतायत. अगो आता घाई करतील नाही तर काय करतील? नाही, आपल्या घरामध्ये एक मोठा नवमतवादी राहतो हे विसरलीच वाटते. अगो माधव बाहेर व्याख्याने देत हिंडतोय, विधवांनी दुसरे लग्न केलेच पाहिजे आणि तसे प्रयत्नही करतोय की नाही माई? अगो लोकांचे मत परिवर्तन करतोय, आणि अशातच त्याने मोरूचे मत परिवर्तन केले म्हणजे काय? अगो सध्या मोरू जरा भांबावलेला आहे ग. अशा बेसावतपणी हो म्हणून बसायचा माधवास, आणि माधव बांधायचा एखादी विधवा त्याच्या गळ्यात. नाही मग काय करणार आहोत आपण, सांग ना. अगो म्हणून तर माधवाचे लग्न देखील तडकाफडकी लावले हो भाऊसाहेबांनी. पुन्हा विधवेशी लग्न करू नये या भीतीने, आठवते ना? मला नाही वाटत हो तसे. माधवा असे काहीही करायचा नाही. भाऊसाहेबांनी त्याला हजारदा बजावले आहे, तेव्हा भाऊसाहेबांच्या शब्दाबाहेर तो काही जायचा नाही. त्याचे जे काही नवमतवाद असतील ना, ते उमऱ्याच्या बाहेर, उमऱ्याच्या आत हे चालणार नाही. आणि घरात भाऊसाहेबांचा शब्द हा अंतिम शब्द असतो. तेव्हा भाऊसाहेबांनी ठरवले आहे ना, मोरोबाचे तिसरे लग्न होणार म्हणजे होणार. अगो अगो आता रीतच आहे ती हो. बायको गेली म्हणजे दुसरे लग्न करावेच लागते पुरुषास, कळले? काही सासूबाई, जर बायको गेली तर पुरुष दुसरे लग्न करतो, व जर नवरा गेला तर बायको का नाही करत दुसरे लग्न? रमा, अगो काय म्हणालीस? परत बोल. मी काय मी हा? रमे, तुझी जीभ आता जरा जास्तच लांब होत चालली आहेस. आणि काय गो, स्वतःला जास्त शहाणी समजायला लागलीस तू? माधवा जसे बोलतो तसे आपणही बोलावे, मोठेपणा करावा असे वाटायला लागले का तूस? माधवाचा आ वाढून वागू बोलू लागलीस तर खैर नाहीये तुझी. तुला थोडी मोकळी काय दिली, अभ्यास करावयाची सूट काय दिली, तर तू स्वतःचे रंगच दाखवायला लागलीस. नाही हो नाही सुभद्रा वहिनी, हिला जर आताच लगाम घातला नाही ना तर ही मोकाट सुटेल. आणि आता तेही काम मलाच करावे लागणार. तुला आता कोंडूनच ठेवते, मग तुझी अक्कल ठिकाणावर येईल. चल. अगो अगो अहो ताई ताई, अगो ताई सासूबाई चुकले माझे. ताई अगो अगो ऐक तरी. चल. ताई सासूबाई. वाईदा असे नका करू, वाईदा असे नका करू, सोडा तिला. चल जा. ताई सासूबाई चुकले माझे, क्षमा करा मला. ताई सासूबाई उघडा ना दार, बाहेर काढा ना मला. अहो अहो ताई, काय करताय तुम्ही? जे आधीच करायला हवे होते ना ते करतीये. बघितलेस ना माई कशी सुरू बोलत होती ते? ताई सासूबाई. आजच जर हिला रोखले नाही ना तर उद्या ही आपल्यालाही हुकूम सोडेल. आज नुसते विचारत होती असे का नाही तसे का नाही, उद्या करायलाही सांगेल. हे करा ते करा, मला खात्री आहे. ताई सासूबाई चुकले माझे. ताई सासूबाई क्षमा करा मला. मला सहज विचारायला
करा ना. ऐकलेस? म्हणजे मी माझे विचार बदलेन असे काही म्हणणार नाही. असे नतद्रष्ट विचार हिच्या मनात येणारच आणि वर ही आपल्यालाही सांगणार नाही. ताई सासूबाई चुकले माझे, मला बाहेर काढा ना. अजिबात काढणार नाही. उद्या संध्याकाळपर्यंत हा दरवाजा उघडला जाणार नाही. कळले ना सगळ्यांना? आता ही जेवण खाणंही कोण देते ना ते बघतेच मी. ते काही नाही. सुभद्रा वहिनी, तुम्ही आणि भाऊसाहेब जी घाई करताय ती बरोबरच आहे. ही नवमतवादाची लागण होण्याच्या आत मोरूच्या डोक्यावर अक्षता पडलेल्याच योग्य. पांडू, आजी, रमाबाईंना वर आमच्या अभ्यासिकेत पाठवून दे. नाही म्हणजे ते. अरे पांडू, असे काय करतोय? रमाबाईंना वर आमच्या अभ्यासिकेत पाठवून दे एवढेच सांगितले आम्ही. वयजी पर रमा अभ्यासिकेत येऊ शकणार नाही माधवा. म्हणजे आम्ही समजलो नाही. बोला. रमेश ताईसाहेबांनी खोलीत कोंडून ठेवले. कोंडून ठेवले आहे? हो, मीच ठेवले आहे कोंडून. आणि उद्या संध्याकाळपर्यंत मी तीस बाहेर काढणार नाही. आणि माधवा, तूही एक गोष्ट लक्षात ठेव. या बाबतीत मी तुझे देखील काहीही ऐकणार नाही. पण इतके सारे करण्या इतका कोणता मोठा गुन्हा केला आहे रमांनी हे कळेल आम्हास? दुसरे काय, नेहमीचेच तुझे नवमतवादाचे खूळ शिरले तिच्या डोक्यात. आज विचारत होती, बायको मेल्यावर नवऱ्याचे दुसरे लग्न केले जाते ना, मग नवरा मेल्यावर बायकोचे दुसरे लग्न का केले जात नाही? तुझ्याच कडून शिकलीये हे सगळे बोलणे. बाईच्या जातीला हे असे तोंड वर करून बोलणे शोभते का? अरे माधवा, हेच शिक्षण देतोय का तुझ्या बायकोस? तुझ्या लग्नाला आता 3 वर्षे झाली. आम्ही म्हणतोय आज बदल होईल, उद्या बदल होईल, पण हिची लक्षणं काही एवढंच. उत्तर द्या. रमांनी असा प्रश्न विचारणे आपणास गुन्हा वाटतो आहे आणि त्यासाठी त्यांना अशा प्रकारे कोंडून ठेवणे आपल्याला योग्य वाटते आहे ना? हो, मी काही गैर केले आहे असे मला तरी वाटत नाही. झाले तर मग आपल्या अंतःकरणास हे पटते आहे तर मग ठीक आहे. हेच याचे हे असे गप्प बसणे आहे ना, कल्याण आहे. अहिल्या मामींच्या खोलीत गेले होते. मग त्या खूप रडत होत्या आणि म्हणत होत्या की त्यांना हे काहीच आवडत नाही. त्यांना बाळ सांभाळायची खूप भीती वाटते आणि आपण जसे बाहेर फिरावयास जातो ना तसे त्यांना जावयाचे आहे. भांडारकर, मन कधी कधी अतिशय उदास होते. वर्षाकाठी येणारी सततची बाळंतपणे स्त्रियांच्या आरोग्यास अतिशय घातक आहेत हे आपल्या पुरुष प्रधान संस्कृतीस उमगतच नाही. आणि आपल्या लोकसंख्येचा विस्तार आज जरी आपल्याला जाणवत नसला तरीही पुढच्या पिढ्यांना याचा त्रास भोगावा लागणार हे मात्र निश्चित.
बायको मेल्यावर नवऱ्याचे दुसरे लग्न केले जाते ना, मग नवरा मेल्यावर बायकोचे दुसरे लग्न का केले जात नाही? तुझ्याच कडून शिकलीये हे सगळे बोलणे. अरे माधवा, बाईच्या जातीला हे असे तोंड वर करून बोलणे शोभते का? घरातील मंडळींना सांभाळताना रमाबाई संयमाची परिसीमाच गाठावी लागणार. रमांमध्ये पोटेन्शियल आहे, स्वतंत्र विचार करण्याची वृत्ती आहे, पण या बायकांसोबतच आयुष्यभर राहावयाचे आहे. त्यांच्यात मिसळूनही राहता येत नाही आणि फटकूनही राहता येत नाही, अशी अवस्था होणार आहे त्यांची. आणि घरातील बायकांमध्ये कालत्रयी बदल होणार नाही. ताई, आज तू बरे केलेस हो, माधवास सुनावलेस ते. अगो नाही तर शिस्त नाही लागायची रमेश. नाहीतर काय, एक दिवस ही मुलगी उपाशी राहिली ना की डोक्यातले सगळे खुळचट विचार कसे पळून जातील. मी काय म्हणते दुर्गे, जाऊन माधवास सांग की जेवणाची तयारी झाली आहे, मी पाणी घेते आहे, जा. माई, मला दादासमोर जायची भीती वाटते. कोणत्या मनस्थितीत असेल देव जाणे. मलाच रागे भरायचा नाही तर. काही रागे बिगे भरणार नाही तो. आणि तू कशाला घाबरतेस? खातो की काय तुला तो? जा, माईचा निरोप देऊन ये. आणि हो, जर तो म्हणाला की मलाही आज जेवायचे नाही तर तडक खाली निघून ये. लाडी गोडी करायची काही एक गरज नाहीये. राहू दे त्यालाही उपाशी, म्हणजे त्यालाही अद्दल घडेल आणि ही अभ्यासाची नवमतवादाची थेर तरी कायमची बंद होतील. जा. आता उद्या संध्याकाळपर्यंत मी इथे एकटीच. ताई सासूबाई कडी नाही उघडणार. मला एकटीलाच राहावे लागेल इथे. मला सुद्धा तुमच्यासारखे खूप खेळायचे आहे. तुमचा नवरा तुम्हाला बाहेर फिरावयास घेऊन जातो, तसे मलाही जावयाचे आहे. पाठी पुस्तक घेऊन लिहा वाचावया शिकावयाचे आहे. वाळूचे घड्याळ लावून अभ्यास करावयाचा आहे. त्यातून त्यांची इच्छाशक्ती संपलेली दिसते आहे. तब्येत नाजूक झाली आहे आणि बाळाची वाढही नीटशी झालेली नाही. हो, त्याला अन्नरसच पोचत नाहीत. खरे सांगायचे तर दोघांच्याही जीवाला तसा धोकाच आहे. अहिल्याचे 13वे झाले की वधू परीक्षेस लागा. एखादा चांगला मुहूर्त बघा आणि मुदोबाचा दुसरा विवाह संपन्न हो जाऊन दे. आणि यावेळेला महत्वाचे म्हणजे मुलगी जरा धडधाकट बघा. हे आजींनी तुला दिले आहे. यात काय आहे ते आम्हासही ठाऊक नाही, पण जाताना तुझ्यासाठी निरोप मात्र ठेवून गेले हो. रमेश, सांग, ही पेटी आत्ताच उघडून पाहू नकोस. आयुष्यात पुढे कधी खूप एकटेपणा आला, खूप निराधार असल्यासारखे वाटले तरच ही पेटी उघड.
दादा, दादा, जेवायला येतोयस ना? आम्हास भूक नाही, आम्ही जेवणार नाही. दादा, अरे सगळे थांबलेत जेवण्यासाठी. आम्हास भूक नाही. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दीनाचा. आपुल्याच वैभवे शृंगारावे निर्मळ. तुका म्हणे जेवी सवे, प्रेम द्यावे प्रीतीचे. काय झाले गो? दादा, दार उघडत नाहीये. अगो बाई, उघडत नाही म्हणजे काय? काय प्रत्येक वेळेस ह्याच्या तालावर आम्ही नाचावायचे की काय? म्हणजे ह्याची बायको काही चुकले बाळंभटजी तर आम्ही शिक्षा करण्याचा सुद्धा आम्हास अधिकार नाही का? हा, म्हणजे आम्ही काही बोललो म्हणजे हा रागावून बसणार? हे भलते रांगडे आहे हे. काय 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 अर्थ आहे की नाही ह्याच्यास काय? हा, ते काही नाही. मी म्हणतो ते नाही आले ना जेवावयास, नको येऊ देत. बाळंभटजी, माई, चला आपण जेवून घेऊ. चला जेवून घेऊ. मी काय म्हणते, मला भूक नाहीये. मीही नाही जेवत. जर दादा जेवणार नसेल तर मी तरी कशी जेवणार? हे सगळे जर असे वागणार असतील ना तर मलाही जेवायचे नाहीये. सुभद्राबाईंनी तुम्हा सुद्धा भूक नसेल? हो 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 ना. नाही, ते आम्हास कळलेच. बाळंबजी हा म्हणजे एकूण साथीचाच रोग म्हणावायचा नाही का? आता कोणीच जर जेवणार नसेल तर आम्ही एकटे तरी कसे जेवणार? कोणीही जेवणार नसेल तर अन्न वाया जायला नको. मी पांडूच सांगतो, अन्न गावात वाटून दे म्हणून. पांडवा, अन्न गावात वाटून टाक. असे करून कसे चालेल? काय झाले? आम्हास भूक लागलेली आहे, अन्न वाटून कसे चालेल? भूक लागली ना आपणास? मग यावर एकच उपाय आहे, रमास बाहेर आणावे. म्हणजे माधवही आपोआप येईल आणि सगळे जेवतील. हो हो, अगदी अगदी खरे बोललात. म्हणजे दुसरा पर्यायच नाही. रमेने बाहेर यायला हवे. ठीक आहे, मंडळी ऐकलेत का? रमाबाई बाहेर काढा, म्हणजे आमच्या पोटाचा खड्डा भरेल. अगं बाई, आता सगळे जेवतील पण ताई काही जेवणार नाहीत. अहो जेवतील हो. जेवायचं कोणी थांबले का? मग सगळ्यांची निजानीत झाली की फडताळात अन्न शोधतील आणि खातील. काळजी करू नका. चला. अहो काळजी करू नका. ताईची समजूत घालण्याची कायमस्वरूपी जबाबदारी माधवाने घेतलेली आहे आणि त्यात तो हमखास नेहमीप्रमाणेच यशस्वी होईल. चला तुम्ही. हो, अगदी खरे म्हणालात. दुर्गे, चल चला बाळंबट जेवून घेऊ. भूक लागली. अरे देवा, काय भूक लागली हो. चला. नमः पार्वती पते हर हर महादेव. काय बाळंबटजी? तू काही म्हण माधवा, पण रमा जे काही बोलली ते योग्यच नव्हते. ताई काकूंचा अपमानच झाला एक प्रकारे. काय भाऊसाहेब? हो, आणि आमच्या ताई बहिणींच्या नाकावरचा राग तुला ठाऊकच आहे. तुलाच काहीतरी आता खटपट लटपट करावी लागेल. भाऊसाहेब, आम्ही स्वतः त्यांच्याकडे ताट घेऊन जातो. तुम्ही काळजी करू नका. बघितलं बाळंबटजी, आम्ही तुम्हाला म्हटले होते की नाही? बरोबर.
एकदा माधवावर जबाबदारी सोपवली म्हणजे हो झालेच ते. आणि माधवराव जरा आपल्या बायकोसही समजावून सांगा, म्हणावे थोरा मोठ्यांशी असे उलटून प्रतिप्रश्न करून बोलणे, उद्धटपणाने वागणे बरे नव्हे. काय सांगून ठेवतो, नवमतवादाचे वारे वाहत आहेत. त्या कोणत्या शिक्षिका कोण येतात? काय बरे सगुणादेव. बाई मोठी चतुर हो. काय मग कितीपर्यंत शिक्षण पुढे या वयाचे आहे? हे सांगतील तेवढे. वा वा वा, अजूनही शालीनपणा अस्तित्वात आहे म्हणायचा. आम्हाला वाटले सुगुणाबाईंची शिकवणी म्हणजे झालेच. पण तुला सांगतो माधवा, ही बाई मोठी चतुर हो. बरे का माधवा, नाही या सुगुणाबाई एक दिवस रमेश काय ती व्हिक्टोरिया राणी करून सोडणार. अगो बाई, तू जरा सांभाळून राहा, नाही ते असे व्हायचे वाड्यावर तू आपले मुले बाळे सांभाळत राहशील आणि रमाबाई बसून जातील व्हिक्टोरिया त्या बग्गीमध्ये असा टोको मुख बघत. जेव जेव, लक्ष आहे ना जेवणात? बाई, आपण इंग्रजीचा अभ्यास कधी सुरू करावा याचा? रमाबाई, तुमचे मामाजी म्हणाले तसे राणी व्हिक्टोरिया होण्याचे तुम्ही मनावर घेतलेले दिसते. पण बाई, ह्या राणी व्हिक्टोरिया नेमक्या आहेत तरी कोण? ती आहे इंग्लंड देशाची राणी. 7 समुद्रापलीकडे बसून आपल्या देशावर राज्य करते. पण एक बाई म्हणून मला ती खूप हिम्मतवान आणि हुशार वाटते. खूप कौतुक वाटते. बाईची कर्तबगारी पाहिली की मला अभिमानच वाटतो. बाई, तुम्ही आज माझ्या आजीसारखे बोलत आहात. हो का? ऐकले मी त्यांच्याबद्दल. त्या सुद्धा मला कर्तबगार बायकांच्या गोष्टी सांगायच्या. अगदी मुक्ताई जनाईपासून ते झाशीची राणी, जिजामाता, सगळ्यांच्या गोष्टी सांगायच्या. खरे, त्यांच्या एवढे कर्तृत्व प्रत्येकीला दाखवताच येईल असे नाही, पण त्यांच्यापासून स्फूर्ती तरी नक्कीच घेता येईल. रमावहिनी आत्ताच धाकले मालक आलेत, त्यांनी तुम्हाला बोलवले. चला लवकर. आणि हा जरा चिडल्यात ते, जरा सांभाळू ना. चला चला चला. आलेच मी. आपण बोलावलेत. तुमच्या एका कृत्याने आम्ही तुमच्यावर रागावलेलो आहोत. काय केले मी? ते काय आहे हे आपणच लिहिलेत ना? हो. हा तर आमच्या दक्षिणा प्राइज कमिटीसाठी आलेल्या पुस्तकातील एक उतारा दिसतो आहे, होय ना? हो, मी लेखनाच्या सरावासाठी लिहिला होता. अच्छा, लिहिण्याचा सराव. मग वाचण्याच्या सरावाचे काय? वाचण्याचा सराव कोण करणार? मीच. तुम्हीच ना? मग वाचा, नीट मोठ्याने वाचा. क्षितिजावर उमटलेल्या बालसूर्याचे कोवळे किरण पुण्याच्या नैऋत्येस 10 कोसांवर असलेल्या तोरणा किल्ल्यावर पडले.
आणि त्या बालसूर्याप्रमाणेच कोवळ्या तेजाने चमकणाऱ्या शिवाजीचे मुख उजळले. जिजामातोश्रींकडून घेतलेल्या धड्यांची अंमलबजावणी करण्याची वेळ जवळ आली होती. ज्यास दिल्लीच्या आदिलशहाने पुंडावा म्हणले, तो पुंडावा नसून स्वातंत्र्याचा लढा आहे हे त्यास सांगण्याचा समय येऊन ठेपला होता. शिवाजीने आपले निश्चयी डोळे उगवत्या सूर्याकडे वळवले. जणू दोन तेजांचा संगम झाला. THEBO पुन्हा ओके. आबा, हे आबा, आलो आलो. बोलवलेत बाळंभटजी? हो आलास. भाऊसाहेब बोलत आहेत. होय. आणि हो हा बाबा कुठे? नेहमीच्याच अवस्थेत आहे. म्हणजे बाईंनी त्याला शिक्षा केली आहे. उभा आहे म्हणजे ओणवा आहे, अंगठे धरून. आणि पहाऱ्याला बाई शेजारीत बसल्यात त्यामुळे. छान, कल्याणच आहे. इतकी वर्ष झाली बाईंचे धपाटे खातोय, पण अजूनही सुधारणा होत नाही त्याच्यात. अजूनही त्याच्या खोड्या तशाच आहेत. लहान नाही म्हणावं आता तू. बरं जा तू. बरं अभ्यास झालाय ना तुझा? हो कधीच नाही, तुझ्याबद्दल प्रश्नच नाहीये. तू तुझ्या दादासारखाच विद्वान होणार. चिंता आहे ती फक्त त्या बाबाची. बरं ठीक आहे, जा तू. भाऊसाहेब वाट बघत असते. हो. बाबा म्हणजे एक गंमतच आहे. बाबा मालक तुम्ही नारू मूर्खा. मला असतोयस तू. बाबा, काय रे बाबा, काय शोधतोयस खाली? हा, शोधत नाहीये तो काही. मी त्याला ओणवा उभा केलाय. अगो बाई, अगो एवढ्या मोठ्या मुलाला ओणवे उभे केलेस काय गो? समजतेस काय तू स्वतःच? बाबा उभा राहा, बरे उभा राहा. हा बाबा, आधी खाली वाग. वाग खाली. शिक्षा येईल त्याला. जोवर याच्या खोड्या आणि नाठाळपणा कमी होत नाही तोवर याला शिक्षाही होणारच. अगो आमच्या मुलांना शिक्षा करणारी तू कोण? हा बाबा उभा राहा बरे. हा, अगो काका पेन्शनची लेक तू, ज्योतिष येते तूस म्हणून तुझ्या तावडीत सापडले. अरे बाबा, अरे आमचे हे येतील अशी आशा दाखवली रे हिने. बोलले मी, पण 4 वर्षामध्ये हिला हवी असलेली पक्की वेळ उमटणारी रेखा काही माझ्या ललाटावर उमटली नाही. थापा मेल्या नुसत्या बसले मी. अहो सुभद्रा काकू, तुमच्या कपाळावरची रेषा मी का रेखणार आहे? मी नुसती विधी लिखित वाचते. आता मला जेवढे कळते त्यावरून तुमच्या कपाळावरची रेषा एक ना एक दिवस उमटणारच आणि तुमचे पतीही परत येणार हे निश्चित. पण तोपर्यंत नुसती वाट बघण्याखेरीज आपल्या हाती काही आहे का? हं? अहो तुम्हाला तर 100 वर्षाचे दीर्घायुष्य आहे आणि पती मिलनाचा योगही लवकर येणार आहे. हे पहा, मला जेवढे कळते तेवढे मी अगदी प्रामाणिकपणे सांगितले हो. पण आता त्यावर विश्वास ठेवायचा की नाही हे तुमचं तुम्ही ठरवायचं. नाही, हे बरीक पटले हो मला तुमचे. आता रेखा रेखाटण्याचे काम नियतीच करणार नाही का? तुम्ही ते वाचून दाखवता हे देखील पुष्कळ आहे हो आमच्यासाठी. मी काय म्हणते, काय हे येतील ना नक्की? हो. नाही म्हणजे कधीतरी येऊ देत, कधी आले ना तरी चालतील हो मला. मी काय म्हणते, नाही म्हणजे मला काही उपास तापास वगैरे करायला लागतील का? मी करीन ना, खरंच मनापासून करीन अगदी. नको नको, उपास वगैरे काहीही करायला नको. अहो तुम्ही दुसऱ्यांसाठी किती कष्ट करता सुभद्रा काकू.
हे पुण्य वाया नाही जायचे हो. अगं बाई, खरे की काय? अगदी खरे. तुम्हाला खरेच रेषा वाचता येतो तो. आजपर्यंत कोणालाच दिसले नाही तो माझे हे कष्ट. सगळ्यांना आपले नुसते माझे तोंडच दिसत राहिले. मी काय म्हणते? काय? नाही म्हणजे हे पुण्य माझ्या पदरी पडेल ना? हो, नक्की पडेल. देव तुमचं कल्याण करो. तुम्ही असे करा, तुम्ही ना बसा अभ्यास करत. मी ना तुमच्यासाठी आत्ता फराळाचे घेऊन येते. कसे? पण नाही, कोरडा नाही आणत फराळ. मी असे करते, मी ना गरम गरम ज्वारीची ताकातली उकड करून आणते, असे छानसे वरती तेल घालून. कसे? काय म्हणते? कशासाठी उभी? नाही नाही नाही, तुम्हाला खावेच लागेल. मी आत्ता आणते करून. हा हो. काकू, मला पण. आधी ओणवा हो. ओणवा हो. तोंडाकडे काय बघतोयस? हो ओणवा हो. हा, आणि आधी ना काय ते तुझ्या अभ्यासाचे बघ. अरे जरा त्या रमेकडे बघ, काही येत नव्हते होतीस, पण ह्या ताईंच्या हाताखाली राहिली आणि अरे 5व्या इयत्तेपर्यंत शिकली ती. आहेस कुठे? आणि हा, तुला जर का उकड हवी असेल ना तर ताईंना विचार, मला नको. कळले? तुम्ही बसा अभ्यासिकेत, मी आत्ता आणते. आत्ता आलेच. काकू काकू, BO पुन्हा पुन्हा ओके SARE SENT FOR युअर The books are sent for your approval. मला सुद्धा इंग्रजी शिकावयाचे आहे, आबाबाबांसारखे. अहो रमाबाई, पाहता पाहता आपल्या विवाहास आणि तुमच्या अभ्यासास सुरुवात होऊन एवढा काळ लोटला. आपली मराठी अभ्यासाची प्रगती तर उत्तमच आहे, पण आता तुम्ही हे जे काही इंग्रजी वाचित होतात ते काय वाचित होतात हे तुम्हास तरी कळले का? थोडीशी मोडकी तोडकी अक्षर ओळख तेवढी झालीये. म्हणून बघून बघून त्या पत्रातील मजकूर लिहिला. मला शिकावयाचे आहे इंग्रजी. आबाबाबा तर चांगले वाचावयास सुद्धा लागले. रमाबाई, हाती दिलेले पुस्तक भीतीने टाकून देणारी लहानशी रमा आज मला इंग्रजी शिकावयाचे आहे असा हट्ट करते आहे. आम्हास किती आनंद झाला आहे हे आमचे आम्हासच ठाऊक. असे वाटते आहे इवलेसे रोप लावले होते, ते घरातील वाऱ्या पावसाचा मारा झेलून भुईपासून चांगलेच वर आले आहे आणि त्याची कोवळी पल्लव शोभा सूर्यकिरणात ऐटीने मिरवते आहे. चला, तुमचा इंग्रजी शिकण्याचा अर्ज मंजूर, अप्रूव्ड. खरेच?